शिवज्ञा कुठे आली तू? थांबला तर ठीक, अदरवाईज नाही थांबला तर मग आपल्याला घरातच थांबावं लागेल. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आज आपला पुन्हा एक नवीन ब्लॉग आलेला आहे. तर शिवज्ञाच्या बर्थडेनंतर आज व्यवस्थित वेळ भेटला आहे. तर म्हटलं की चला आता जरा जाऊन जरा फिरू जातो. तर आम्ही चाललो आहे मस्त आता नांदगाव बीचला. तरी माझ्यासोबत आहे केदार आणि मागे बसलं श्रद्धा आणि शिवज्ञा. आता वाजले संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि 7:30 वाजता आम्ही चाललोय मस्त नांदगावला. तर गाईज, एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिलेली आहे. आपला भाऊ केदार फायनली आता एकदम भारी गाडी चालवतोय. आता कुठे जायचं झालं ना तर मग मला असं विचार करायची गरज लागणार नाही की तेवढं मलाच गाडी चालवायची आहे. कारण की आम्ही जेव्हा अक्कलकोटला गेलो होतो तर त्यावेळेस त्याला खूप असं वाईट वाटलं की जाताना आणि येताना पूर्ण ड्रायव्हिंग एकट्याने केली. तर त्याने खूप इनिशिएटिव्ह घेतलं, खूप मनावर घेतलं की नाही आता मी गाडी शिकूनच राहणार. आणि आम्ही अक्कलकोटवर जस्ट मला वाटतं 1 महिन्यानंतर तू क्लास लावलेस. अच्छा, 1 आठवड्यानंतर लगेच त्याने क्लासेस जॉईन केले आणि तो एका प्रॉपर गाडी शिकला. एवढं जबरदस्त चालवतो ना, म्हणजे त्याला तर मला सांगायची पण गरज लागत नाही. आपण हा पुढे गाडी येते जरा साईडला घे. हा, म्हणजे एखादी गोष्ट जर त्याने ठरवली तर तो करतो. आणि हे आज पहिल्यांदा बघितलं मी की हा बाबा हे जो बोलता हो करताय. कोण ना केदार बघा, शिवज्ञा कशी झोपले आहे. तिला असं आहे की कुठे जातो कधी आणि झोपते कधी. बाबू झोपत असते, जिकडे जाईल तिकडे झोपणार. ट्रॅव्हलिंग मध्ये माझ्या पोरीला झोप येते. माझी पोरगी ट्रॅव्हलिंग मध्ये काही त्रास देत नाही. चलो, म्हणजे आपण इथपर्यंत आले तरी पण झोपली ना ती. मग ती कुठे सोडत हवा. शिवज्ञा कुठे आली तू? कुठे आली तू? तर गाईस, इथे खूप मस्त हवा सुटलेली आहे आणि समुद्राचं पाणी सुद्धा आता बाहेर आलेलं आहे. तर आता मी जातो पुढे आणि बघतो पाणी बाहेर आहे. चल ना, काही नाही होत. हवा लागते तुला? चल ना 2 मिनिटं. अरे काय होत नाही, चल समोर इथपर्यंत चल ना. हवा चालू आहे म्हणून काय झालं. समुद्राची हवा एकदम जोरात चालू आहे. त्याच्यामुळे श्रद्धा बोलते की शिवातला मध्ये घेत नाही यायचं, पण तुला घ्यावा लागेल. मी गाडीमध्ये बसलेली आणि साहिल असा ये. तुम्ही बीचवर गेलेले मला एकटीला सोडून. हा, कारण की शिवात ती गाडी शिवात आमच्या सोबत होती. सो तिला मला मी समुद्रात घेऊन जाऊन अफोर्ड नाही करू शकत. कारण की एवढा जोरात वारा आहे. त्याच्यामुळे श्रद्धाला म्हटलं तू गाडीत बस. पहिल्या क्लिप मध्ये तर बोललेला की हा चल घेऊन जाऊया. मी बोललो तर घेऊन जा, पण श्रद्धाने मला जरा सांगितलं नको, वारा आहे, आजारी पडेल. मग मला थोडं हे झालं, नको राहू दे. मग तू गाडीतच बस. मग तिलाच बसवली गाडीत आणि मस्त जाऊन मस्त समुद्रात फिरून आलो. मजा आली. एवढी जबरदस्त हवा आहे ना. कोणासोबत खेळते? हॅलो केदार काका. हॅलो 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 हॅलो. येस, गुड गर्ल. लोक कसं रिलॅक्स करतात दिसतंय तुम्हाला. हे बघा, लोक कसं रिलॅक्स करतात बीचवर येऊन. चल जा मध्ये बस. मध्ये घे. तुला घ्यायचं मध्ये, माझ्याकडेच होती. घ्या तुम्ही आता. बघितलं कसं करतो ती लगेच. डेमगे. कोणी शिकवलंय बाबू तुला? मॉन्टी मामाने. पिल्ली बघ. आम्हाला अचानक यश, मॉन्टी आणि नील भेटलेले आहेत. तर आता ते पण आमच्यासोबत जॉईन होणार आहेत. बघू शकता तुम्ही या दोघांना. आणि हा आहे मॉन्टी.
बापरे ते काकाने घेतल्यावर रडायला लागली आहे ती. काय झालं बाबू? शिवाय काय झालं? कशी घाबरत बघते. काय झालं? तर आपण आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटलेलो आहे. ॲक्च्युली काल रात्री जरा जास्त लेट झाला आम्हाला, कारण की यश, मॉन्टी आणि नीलसुद्धा आला होता तिकडे नांदगावला. आपण जिथे गेलो होतो तिकडे, सो तिकडे जरा जास्तच वेळ झाला. त्याच्यामुळे काय व्लॉग शूट करायला जमलं नाही आणि माझ्या फोनची बॅटरीसुद्धा डाऊन होती, त्याच्यामुळे काय व्हिडिओ क्लिप केलाच नाही. तर रात्री आम्ही घरी आलो जेवलो परत घरी येऊन सुद्धा थोडं, कारण की आईने आम्हाला ऑलरेडी जेवण करून ठेवलं होतं आणि आईला माहीत नव्हतं की आम्ही तिथून काही खाऊन येईल. तर आई जरा ओरडा खाण्यापेक्षा बेटर आहे की थोडं थोडं जेवलेलं बरं. तर रात्री आम्ही मस्त जेवलो वगैरे, देन झोपलो. सकाळी आता जरा एक काम होतं ते जरा केलं आणि आता दुपारी व्लॉग स्टार्ट करतो. आणि तुम्ही बघू शकतात शिवाजना मस्त खाऊचा डबा घेऊन बसलेली आहे आणि ती खोलायचा प्रयत्न करते. कुठून खोलते? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? डबा खोलून पाहिजे. कशी मजा येत आहे बघा ती. काय हवंय तुला बाबू? काय हवंय? डबा खोलून पाहिजे. तिला ना माहिती आहे किचन मध्ये डबा कुठे असतो. ती बरोबर हळूहळू किचनच्या डब्याजवळ जाते आणि तो डबा सोरकत हॉलमध्ये घेऊन येते. काय काय हवंय तुला? काय हवंय तुला? खाऊ हवंय? तर श्रद्धा आता मस्त वरण बनवत आहे. तर वरण फक्त शिजवायला ठेवते, मग आपल्याला प्रॉन्स कसं मॅरिनेट म्हणजे कुठल्या पद्धतीने तू काय करणार आहेस? आज मी प्रॉन्स फ्राय करणार आहे वेगळ्या पद्धतीने आणि आता डाळ लावलेली आहे. तर गॅस आपण करूया फास्ट आणि आता मॅरिनेशनला लावूया. चला मॅरिनेशन दाखवते तुम्हाला. खूप सुंदर आहे. छान आहे श्रद्धा. आवडले? श्रद्धाने हे फर्स्ट टाइम अटेम्प्ट केलाय आणि फर्स्ट टाइम खरंच खूप छान झालेलं आहे. काय साईल मग पाऊस कसा वाटतंय? आता जस्ट उठलोय झोपून मस्त आणि बाहेर बघतोय तर काय खूप जोरात पाऊस चालू आहे. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं जरा बाहेर, श्रद्धा आणि मला, आणि तुम्हाला काहीतरी दाखवणार होतं आम्ही बाहेर जाऊन, पण आता वाटत नाही की जायला भेटेल पावसामध्ये. आता मस्त परत फ्रेश वगैरे होतो, चहा वगैरे पितो, बघूया पाऊस वगैरे परत झोपतो. खरंच झोप आली. तर मग बघू आता पाऊस थांबला तर ठीक, अदरवाईज नाही थांबला तर मग आपल्याला घरातच थांबावं लागेल. आणि मला वाटते या पावसाने माझी पूर्ण सुट्टी वेस्ट केलेली आहे. असं पण मी दुपारी झोपून वेस्ट केलेली आहेतच आणि आता संध्याकाळी म्हटलं नेमक्याच पुढे बाहेर जाऊया, थोडं काम पण होतं, पण मला वाटत नाही की आता काय काम होईल. तर ठीक आहे, आता पाऊस जाण्याची वाट बघूयात, नाही गेला तर मस्त आराम करूयात. साईल, सो आज पावसाचं एकदम छान असं वातावरण आहे, तर काय खाशील? मला तर पहिले चहा प्यायची आहे. चहा कोण पितो पावसामध्ये? चहा पिणार? जेवायला काय करायचंय? आज बिर्याणी करणार. येस, आज मी बिर्याणी करणार आहे. फिश टँकचं पाणी एकदम गढूळ झालंय, कधी चेंज करणार आहे तुम्ही? संडेला. ते तर काम साहिलचं आहे. चलो, आज काय बनत आहे आपल्याकडे? बिर्याणी. बिर्याणी बनत आहे. बिर्याणी हे क्लोव्स वगैरे
तेजपत्ता वगैरे, लेमन सगळं ऍड केलं, ऑइल सुद्धा ऍड केलंय कारण की आपला भात सुट्टा झाला पाहिजे म्हणून. तर चला आता आपण बघूयात श्रद्धाने कशी बिर्याणी केलेली आहे. अरे वाव, जबरदस्त. स्मेल पण खूप छान येते श्रद्धा. आणि त्यासोबत केलेला आहे श्रद्धाने रायता. तर काय म्हणायचं आहे? काय नाही, आजकाल तुझ्या कुकिंगला स्वाद खूप जास्त येत आहे. तर चला आता आपण जेवून घेऊयात. चला आता भूक लागली आहे, वाढून घे. आणि पाऊस पण खूप जास्त आहे, तुम्हाला दिसते मला माहीत नाही का? हां, तर पाऊस पण खूप आहे आणि कंटिन्यू पाऊस असून बिलकुल पण थांबत नाही आहे. आणि थांबायची इच्छा पण नाही वाटते पावसाला. पण ठीक आहे, रात्रभर पाऊस पड, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघू शकता तुम्ही ग्रेव्ही खाली एकदम कशी जबरदस्त श्रद्धाने केलेली आहे. वाव, असं पलटी मार, पलटी. असं मिक्स नाही करू शकत नाही, मग त्याला चवच कसली. तू बाहेर बिर्याणी खायला जातो ना, हां, कशी असते बिर्याणी ती? खाली पूर्ण मसाला असतो, मग तर तसंच खाली मस्त मसाला आहे आणि वरती दिसते मसाला. राईस आहे. गाईज आमच्याकडे थोडं सामान आता अवेलेबल नाही होतं, जेवढं होतं त्या हिशोबाने श्रद्धाने केलं. बाकी सगळं सामान अवेलेबल होतं. अच्छा, कलर नाही होतं. आणि अजून तू काहीतरी बोलली ना, काही नाही असं. अजून मला भेटलं नंतर, टोमॅटोज वगैरे नव्हते, भेटलं नंतर. आणि पाऊस आहे त्याच्यामुळे कुठे बाहेर पण जायची इच्छा होत नाही. आणि हा आहे रायता, फक्त खाऊन बघ, मला अजून टेस्टच येते. वाव, पण स्मेल खूप छान आहे श्रद्धा. स्मेल कसं काय येतं एवढं छान? तू आता दाखव. येस, ही आहे श्रद्धाने घरगुती केलेली बिर्याणी. तर चला आता मस्त खातो आणि तुम्हाला सांगतो कशी झाली आहे बिर्याणी. वाव, खायचं मन पहिले मलाच भेटतो. बाहेरची बिर्याणी वाटते का टेस्ट ना?